मॅचला होती सुरुवात ओव्हर द विकेट. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग. स्ट्रोक चांगला होता, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी चेंडू वेग धारण केला आणि सीमा रेषा ओलांडली. हा चौकार. तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय सुनीलजी नेरुळकर साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. तर सुनीलजी नेरुळकर साहेब आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तर चला बॉलअप टीम, आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. हा बॉल देखील या मोमेंटला देखील लाईन चांगली होती, परंतु गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश वलम टीमच्या माध्यमातून त्याला इन्व्हाइट केले. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, फटका चांगला आहे. मंगेश म्हात्रेच्या बाटमधून येतोय. एक दमदार स्ट्रोक सरळ सहाऱ्यांसाठी हा षटकार. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता. क्रिकेटमध्ये अशा बॉलला माफी नसते, परंतु ही चुकी केली गोलंदाज सतीशने, परंतु त्याला माफी दिली नाही. बॅट्समन मंगेश म्हात्रेच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत आलाय, एक षटकार आलाय आणि या दोन मोठ्या फटक्याच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा या स्कोरबोर्डवर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. वलप त्यांच्या विरोधामध्ये पिसारवे संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिल्या फेरीतील अंतिम लढत. या मोमेंटला देखील रनआउटची संधी, डायरेक्ट हिट जर झाला असता तर कठीण खेळायला विजय पवारला मात्र सामोरे जावं लागलं असतं. या क्षणाला देखील झेलची संधी आणि पहिला विकेट गमावलाय टीम पिसारवे संघाने. विजय पवार कोणतेही खाता न खोलता मैदानाच्या बाहेर तो परतला. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. फटका चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतानाच राजकुमार पाटीलच्या बॅटमधून येतोय हा एक दमदार स्ट्रोक. 6 रनसाठी षटकार. 1 ओव्हरचा खेळ झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 17 रन. डीजे प्लीज. मॅच नंतर लगेच आपली मॅच या ठिकाणी खेळवली जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज सतीशने धावा खर्च केल्या 17. 1 विकेट त्याने प्राप्त केला, परंतु कुठेतरी थोडासा महागडा ठरताना तो आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये सतीशने 17 धावा खर्च केल्या. ओव्हर क्रमांक 2 आणि वलप टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आमंत्रित केलंय. दुसऱ्या ओव्हरसाठी नयनला अनेक युवा खेळाडू वलप टीम मध्ये देखील पाहायला मिळतात. अनेक युवा खेळाडू पिसारवे टीम मध्ये देखील खेळताना पाहायला मिळतात. 20 मिनिटांचा कालावधी हा तुम्हाला दिला जातोय. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग एक कंप्लीट देखील या ठिकाणी करायचे आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटच्या बॉलवर षटकार पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला मंगेश म्हात्रे
10 रनवर तो खेळतोय सलामीवर बॅट्समन ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून चांगली कामगिरी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचा मी VRCC चषक 2023 पेंदर या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. फटका चांगला आहे परंतु उंची भरपूर होती. फटका फसला जाईल की काय जजमेंट चुकला आणि त्यानंतर दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या रनचा कॉल आणि जिथे फक्त 2च धावा होते तिथे मात्र धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 3 आणि 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर पिसारवी संघाच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 1 गडी बाद 20 रन. दुसरे षटक सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे. एक काटेकी टक्कर एक कडवी झुंज कडा मुकाबला दोन्ही बलाढ्य टीम मध्ये एक चांगलं बाटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्लॉन पद्धतीचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर वेट अँड वॉच या प्रकारची भूमिका बॅट्समनच्या माध्यमातून मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. डीप कव्हरला फिल्डर फंबल झाला गंमत पाहायला मिळाली परंतु त्याची किंमत मोजावी लागेल. वलप टीमला 4 रन. ऐका मंडळी, शक्तिवाले शायराणी शंकर बुवानी सांगितलं की रात्री झोपेत यानी गोधडी भिजवली मुतानी. तो पाहुणा तो मेहुणा आपल्या मेहुणीकडे येत असतो. मला काय म्हणायचं आहे, ही मेवणी माझी आली, ही Yes, thank मेवणी you. माझी आली. 24 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या पलीकडे लॉंग अँड हाय हा लांब लचक षटकार. कुठे गेली ही माझी मैना, झालो वेडा पिसा दिवाना. मीना सपना गंगा यमुना, तिच्या भेटलो मैतरणीना. देखील खऱ्या अर्थाने राज आहे नावामध्ये कुमार आहे आणि राजकुमार पाटील देखील इन ऍक्शन मोड मध्ये येऊन विस्फोटक बॅटिंग करतोय. आखूड पद्धतीचा हा बॉल होता. बॅट्समनची पोझिशन रीड केली त्यानंतर अचूक टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 रन आतापर्यंत झालेत पिसारवे टीमच्या धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना या शेवटच्या बॉलवर देखील आक्रमण करायचं होतं. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल, माफ करा. टीमची धावसंख्या 30 रन. पहिल्या बॉलवर 3 धावा, दुसऱ्या बॉलवर 4 धावा आणि तिसऱ्या बॉलवर 6 धावा आणि सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. टप्पा पडल्यानंतर संयमाने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ओमने चांगली कामगिरी केली. भरपूर तो धावला परंतु त्याच्या प्रयत्नांना मिळते हे अपयश. 2 रनच्या साह्याने 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 16च्या सरासरीने रन आतापर्यंत होतात त्या म्हणजे 32 धावा. या क्रिकेटच्या हंगामानं खेळ क्रिकेटचा गाजतईर. या क्रिकेटच्या हंगामानं खेळ क्रिकेटचा गाजतईर. या रायगड जिल्ह्यात क्रिकेटला बहर ऐलैर. या ठाणे जिल्ह्यात क्रिकेटला बहर ऐलैर. रायगड ठाण्याची पोर आहेत हुशार. त्यांनी गाजवून सोडली या दुबई कतार. रायगड ठाण्याची पोर आहेत हुशार. येस, थँक्यू. सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. आज तुम्हा सर्वांना एकत्रित करणारा खेळ म्हणजे हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. अमित पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमितच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवर. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 34 रन 34 रन. तळपत ऊन परंतु या तळपत्या उन्हामध्ये किती धावा सेट केल्या जातील या मॅच मध्ये
खेळत असताना पिसारवे टीमच्या माध्यमातून 34 धावा आतापर्यंत झाल्यात. एक चांगली क्रीडा स्पर्धा पिंदर VRCC या टीमच्या माध्यमातून. फटका चांगला आहे परंतु फटका फसला आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. पण योगदान त्याचं राहिलं. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमर पाटील आणि राजकुमार पाटील ही जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली सुरुवात राजकुमार पाटीलने देखील करून दिली टीम पिसारवे संघाला. कारण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या गावच्या 11च्या टीम मध्ये संधी दिली जाते त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटका चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतानाच आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारला या बॉलवर आणि बॅट्समन अमर पाटील देखील इन ऍक्शन मोड मध्ये येताना पाहायला मिळतोय हा षटकार. तेच अमित हा बॉल लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करण्याचा निर्धार घेतलाय. एक षटकार आल्यानंतर शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अमित पाटील तर किरवली टीम आपण देखील सज्ज राहायचंय. 40 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक मोठा हवाई सफर डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅट्समन अमर पाटीलच्या बॅटमधून येतोय. हा दुसरा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. 46 रन आता मात्र स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. खळखळवातोय गावचा बोढा, काही नका करू तुम्ही दम धरा थोडा. खळखळवातोय गावचा बोढा, काही नका करू तुम्ही दम धरा थोडा. पाऊस झालाय बरा, वाटत पाऊस झालाय बरा. डाव्या थँक्यू. हातान साडी बर करा, डाव्या हातान साडी बर करा. पुन्हा एकदा हा फुलटॉस पद्धतीचा बॉल परंतु फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन आणखीन एक या ओव्हर मध्ये 3 षटकार अमर पाटीलच्या बॅटमधून. अमर पाटील नावाचा ब्रँड सध्याच्या घडीला या मैदानाच्या आतमध्ये वर्चस्वामध्ये येतोय. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात ते म्हणजे 52 धावा. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे आणि आजच्या दिवसाचा उच्चांक या ठिकाणी गाठलाय टीम पिसारवे टीमने. आजच्या दिवसात हा उच्चांक आहे 52 रन. परंतु या स्पर्धेमधील आतापर्यंत
सर्वात उच्चांक गाठलाय. कालच्या दिवसामध्ये सागर 11 दिवाय मस्तांग दिवाय या टीमने 63 रनचा तो उच्चांक तुटला जाईल की काय. शेवटचे षटक गोलंदाज रोशन पाटील. रोशनचा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर लीग बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते. 1 रनच्या साह्याने 53 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं प्रात्यक्षिक आतापर्यंत अमर पाटील आणि राजकुमार पाटील या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील या मोमेंटला रनआउटची संधी आणि बॅट्समन राजकुमार पाटील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. दारूसाठी नवरा ग माझा मेलेला उठल, कधी माझ्या घरधण्याची दारू सुटल, कधी माझ्या घरधण्याची दारू सुटल. दारूसाठी नवरा गजीचा मेलेला उठल, दारूसाठी नवरा गजीचा मेलेला उठल, कधी हिच्या घरधण्याची दारू सुटल, कधी हिच्या घरधण्याची दारू सुटल. थँक्यू. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग फिल्डरच्या माध्यमातून, कारण धावा सध्याच्या घडीला रोखायच्यात वलप टीमला, कारण आतापर्यंत भरपूर धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळाले. 55 धावा 55 रन. अजूनही शेवटचे 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत या पहिल्या सत्रातले. स्लोन पद्धतीचा हा बॉल लाईन मिस केली, पायाचा भेद घेतला लेग बिफोरच्या साह्याने. 1 रन ऍड होते. 56 धावा 56. अब तक 56 आतापर्यंत 56 धावा झाल्यात. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही अब तक 56 हा चित्रपट पाहिला. इन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या जीवनावर तो आधारित चित्रपट आहे, ज्यामध्ये नाना पाटेकर यांनी देखील भूमिका साकारली आणि विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. ऐका मंडळी, कविता शिंदेने ऐकवलंय, या दुष्ट रावणानं सीतेला धरलया, या दुष्ट रावणानं बघा सीतेला धरलया. यावर एक गोष्ट सांगावीशी वाटते. अग सीते, कळली नाही तुला लक्ष्मणाची भाषा. अग सीते, कळली नाही तुला लक्ष्मणाची भाषा. ओलांडली नसतीस रेषा, सांग झाली असती का तुझ्या जीवनाची दुर्दशा. तेव्हा सुंदरसा विषय ऐकवित आहे. विचार या पोरीच्या. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामधील पहिल्या फेरीतील शेवटच्या लढतीमध्ये किती रन टार्गेट या ठिकाणी सेट केले जाईल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल देखील बॅट्समन बीट झाला, विकेट कीपर बीट झाला, थ्रो केलाय बॉलरकडे, परंतु फक्त एकाच रनवर समाधान मानेल बॅट्समन सागर पाटील. देखील 1 रनच्या साह्याने रन होतात, ते म्हणजे 57 आणि 58 रनचं टार्गेट असेल वलप टीम समोर. तर चला टीम पिसारवे संघ, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि टीम वलप संघ आपण देखील आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तुर्तास जाऊया डीजे मास्टरकडे. एक सुमधुर संगीत डीजे जीतूच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं, बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. या आठवार पोरीनं सांगा पटकत फुगवलं. पहिली आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. सत्तावन्न रन झालेत आणि 58 रनचं टार्गेट असेल.
चला टीम श्री नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आणि चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पिसारबाई टीमच्या माध्यमातून आजच्या दिवसातील सर्वात उच्चांक त्यांनी आतापर्यंत गाठलाय तो म्हणजे 57 धावांचा आणि 58 धावांचं लक्ष्य सेट केलं. चला तर टॉस साठी यायचं आहे. नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आणि चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी संघाचे संघनायक आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका पण टॉस साठी त्वरित या. तर जाऊया दुसऱ्या इनिंग कडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या जोडीने आपल्या अफलातून बॅटिंगने सातत्याने वलप टीमचं क्रिकेट पटलावर नेलं ती जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. चला तर वलप टीम आपण आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. सतीश आणि रोशन ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. 58 रनचं लक्ष्य आहे. लक्ष्य थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर जिद्द चिकाटीने मेहनतीने तुम्ही खेळ कराल परिश्रमजनक कामगिरी तुमच्या माध्यमातून होईल तर संघर्षाचं सामर्थ्य देखील तुम्हाला मिळालं जाईल. 24 बॉल मध्ये 58 धावा पूर्ण करायच्या आहेत. सध्याच्या घडीला टीम वलप संघाला सतीश आणि रोशन ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहे रोशन. तर गोलंदाजीसाठी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर साठी विजय पवार आपल्याला पाहायला मिळतोय टीम पिसारवे संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिलाच बॉल फटका चांगला होईल की काय परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणि विकेट क्रमांक पहिला या ठिकाणी पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केला विजय पवारने. आपण स्पर्धा पाहिली आणि पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये पारितोषिक अनेक टीमने जिंकला आणि त्यामध्ये हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. विजय पवार चांगली कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये राहिली. टीम पिसारवे टीम क्रिकेट पटलावर नेण्यासाठी भरपूर चांगलं योगदान या खेळाडूचं देखील राहिलंय. नयन पाटील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. लॉफ्ट केलाय खोलवर पद्धतीचा हा बॉल. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे. डीप मध्ये बॉल जज करेल उचलून फेकेल. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्ड ओपन झालाय. अजूनही 57 धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारे 22 चेंडू आणि 57 धावा. लक्ष्य दूर आहे परंतु विजयासाठी अतोनात प्रयत्न मात्र करावे लागतील वलप टीमला.
कट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय, बॅकफुटला घेऊन जाईल वलप संघाला, कारण प्रत्येक बॉलवर मोठा फटका अथवा धाव येणं भरपूर महत्वपूर्ण असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न सफल आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाच्या आलेत. 20 चेंडू आणि आता मात्र 57 धावा. येणारे 20 बॉल 57 धावा. एक अटीतटीची लढत आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीमच्या दरम्यान. रनआउटची संधी, परंतु ही संधी देखील गमावली. फक्त एकच रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 19 बॉल आणि आता मात्र 56 रनची गरज देखील आपल्याला पाहायला मिळते. युग पुरुषांची, महापुरुषांची. या शेवटच्या बॉलवर देखील भिरकावून दिलाय. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. युग पुरुषांची, महापुरुषांची. युग पुरुषांची, महापुरुषांची. आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. येस, थँक्यू. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यत नाद एकच. बैलगाडा शर्यतीचा आणि पिसारबे गावाचा जर विचार केला तर एक नवीन अड्डा त्यांनी खऱ्या अर्थाने साकार केला आणि येत्या 17 जानेवारी नंतर त्या ठिकाणी देखील एक शर्यत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला टीम चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी टीम ही ओव्हर संपण्याच्या अगोदर तुम्हाला टॉस साठी यायचं आहे, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून सूचित केले जाते. पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. आणि किरवली संघ आपल्याला देखील वॉर्निंग दिली जाते आयोजकांच्या माध्यमातून. गोलंदाज क्रमांक 2 तेजस पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 रन आतापर्यंत झालेत. 58 रनचं टार्गेट असताना समीकरण बदललंय. आता मात्र 18 बॉल आणि 52 धावांची गरज. बॉलर सज्ज होतोय. पहिलाच बॉल, फटका चांगलाय, चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार. ती त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 17 बॉल आणि 48 रनची गरज. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर चेंडू खाली आला होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी गोलंदाज तेजस पाटीलच्या माध्यमातून टिपला हा झेल. बॅट्समन विकेट. आता मात्र 52 रनची गरज. तर चला टीम कुटारी टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे आमच्यापर्यंत. किरवली संघाचे संघ नायक. 48 रनची गरज आहे. माफ करा, अजूनही येणाऱ्या 16 बॉल मध्ये 16 चेंडू आणि 48 धावा. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे टीम वलभ संघासाठी.
सेकंड रनसाठी कॉल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 11 रन, 15 चेंडू आणि 47 रनची गरज. येणारे चेंडू आहेत 15 आणि अजूनही 47 रनची गरज. कोलोर पद्धतीचा बॉल फटका चांगला आहे, परंतु मिस फिल्डिंग गंमत पाहायला मिळाली, त्याची किंमत मोजावी लागेल. हा चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणखीन एक झेल टिपलाय तेजस पाटीलने. एक तेजस्वी गोलंदाजी या ठिकाणी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवून दिली प्रेक्षकांना. आणि आतापर्यंत या 5 बॉल मध्ये त्याने 2 विकेट संपादित देखील केलेत. येणारे चेंडू आहेत आता मात्र 13 आणि धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 43. लो चली मैं आहे तेजसच्या खात्यातला. 13 बॉल 43 रन. इनसाइड एज गलीच्या दिशेने फिल्डर तैनात होता, त्याच्या माध्यमातून देखील जजमेंट चुकलं. दुसरी धाव देखील पूर्ण होते. समीकरण बदलले. 12 चेंडू आणि आता मात्र 41 रनची गरज आहे. मोठे फटके, षटकार चौकारांची आतिषबाजी याशिवाय पर्याय नाही वलप टीमला सध्याच्या स्थितीला हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी. कारण 12 बॉल मध्ये आता मात्र 41 रनची गरज. तुर्तास जाऊया डीजे मास्टर कडे एक सुमधुर संगीत. शिवरायांचं मौन खरं कळपली होती तलवार शिवराय बारा बॉल 41 रनची गरज. तर गोलंदाजीसाठी अमर पाटील ला इन्व्हाइट केलंय. अमरचा पहिला बॉल वेग चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. बॅट्समन अमर पाटीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये देखील बॅटिंग करत असताना 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले. तर टॉस केला जाईल. जशी ओव्हर संपेल या ओव्हर नंतर हा बॉल देखील फटका चांगला आहे. एक सिंगल. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आणि त्यांच्या विरुद्धामध्ये संघ पाहायला मिळेल तो म्हणजे चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी. 2 टीम मध्ये ते बॅटल पाहायला मिळेल. या बॉलवर फटका चांगला आहे. फिल्डर तैनात. टिपला हा झेल आणि आणखीन एक धक्का वलभ संघाला. बघायचंय तुम्हाला. बादल में बिजली बार चमकी मी मेरी आज पहली बार चमकी कसे थँक्यू. न्यू बॅट्समन
ओम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. पूर्णपणे बॅकफुटला चाललाय वलप संघ. हा बॉल देखील वेग भन्नाट होता, कौतुक करावं लागेल गोलंदाज अमरचं देखील. तर आदरणीय संजीवजी धोत्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. VRCC चषक 2023 मध्ये विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ व सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पेंदर यांच्या माध्यमातून आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर फटका चांगला आहे, ताकदीचा पुरेपूर वापर, परंतु हा षटकार सात चेंडू आणि 33 रनची गरज. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळेल. या बॉलवर फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. हा येतोय या षटकार आणि पुन्हा एकदा एक नवा कॉन्फिडन्स वाढताना पाहायला मिळतोय वल्लभ संघाचा. समीकरण बदलणे, येणारे 6 बॉल आणि आता मात्र 27 रनची गरज. रनची गरज, माफ करा 27 रनची गरज. 6 बॉल मध्ये 27 धावा, 4 षटकार. या सामन्याचे चित्र बदलू शकतात. 4 षटकार एक नवी विजयाची आकांक्षा वाढवू शकतात. गोलंदाजीसाठी अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. धावा डिफेंड होतील की टार्गेट चेस होईल, या प्रश्नाचं उत्तर या 6 बॉलवर मिळेल. ही मॅच कोणता संघ जिंकेल, वलप की पिसारवे की वलप, या प्रश्नाचं उत्तर देणारे 6 चेंडू. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 6 बॉल आणि 27 रन. पहिलाच बॉल, लाईन चांगली होती, आपले इरादे स्पष्ट केले. ज्या प्रकारे बॅटिंग राहिली पहिल्या सत्रामध्ये पिसारवे टीमची, त्याच प्रकारे गोलंदाजी देखील आम्ही त्याच उम्मीदेने करू. ही प्रात्यक्षिक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवतात. गोलंदाज क्रमांक 14, 5 बॉल आणि 27 रनची गरज. 4 षटकार, 1 चौकार देखील सामन्यामध्ये विजय मिळवून देऊ शकतो. स्लॉनचा बॉल, स्लॉन पद्धतीचा फटका चांगला आहे, फिल्डर तैनात. टिपला हा झेल. दिनेश पाटील त्या ठिकाणी तैनात होता. सामन्याचं चित्र बदलताना पाहायला मिळते. 4 बॉल आणि 27 रनची गरज. पहिला बॉल निर्धाव आला. या सेकंड बॉलवर विकेट प्राप्त केलाय अमोल म्हात्रेने. शेवटचे 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. या बॉलवर देखील फटका चांगला आहे, परंतु एक सोपा झेल या ठिकाणी धरती मातेला अर्पण केलाय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत 32 रन, 32 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 3 बॉल आणि 26 रनची गरज. क्रिकेटमध्ये 2 बॉलमध्ये 17 धावा देखील झाल्यात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इनसाइड एज आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कुटारी त्यांच्या विरुद्धामध्ये किरवली. दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे, कुटारी टीम आणि किरवली टीम. बॉलर पुरा एकदा सज्ज होतोय. अमोलचा हा बॉल फटका चांगला आहे. वाईंडिश लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहे राकेश. बॉल त्याने जज केलाय, उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त एकेरी धावांनी शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या बॉलवर, या शेवटच्या बॉलवर येतो हा षटकार, परंतु सामना जिंकलाय पिसारवे या टीमने. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, तर या सामन्याचा हिरो बॅटिंग करत असताना 7 बॉलमध्ये 20 रनची एक दमदार इनिंग आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील ज्याने प्राप्त केलाय असा अमर पाटील ठरलाय या मॅचचा हिरो. तर अमर पाटील आपण याचा सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी, तर नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील लढत क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळेल. नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आणि त्यांच्या विरुद्धामध्ये चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी, या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल.